मी अनोखी गाठ मी थिएटरमध्ये नव्हतो गेलो पिक्चर बघायला, पण अमेझॉनवरती आता रिलीज झालाय पिक्चर. अमेझॉनवरती हा पिक्चर रिलीज झालाय, तर त्यामुळे तुम्ही अमेझॉनवरती बघू शकता पिक्चर. मी याची खूप रिव्ह्यू ऐकलेले, पण मला टाइम नाही भेटला तो पिक्चर बघायला जायला. पण मी अमेझॉनवरती हा पिक्चर पाहिला ना, तेव्हा मला समजलं की या पिक्चर किती बोर करावा ना माणसांनी. लिमिट असते ऍक्च्युली. बघा, डायरेक्शन वाईज ठीकठाक होता मूवी, स्टोरी वाईज पण ठीकठाक होता. असं वाटतं की दिल दे चुके सनम याची मला प्रकर्षण खूप जास्त आठवण आली हा पिक्चर बघताना. ऑलमोस्ट स्टोरी तीच होती, जास्त काय नवीन नव्हतं या स्टोरीमध्ये. फक्त ऍज अ प्रेझेंटेशन वाईज, ऍक्टिंग वाईज हा पिक्चर खूप चांगला होता. पण मी तर म्हणेन की आहे ना, सगळ्यांनी फॅमिली सोबत पिक्चर बघावा असा पिक्चर आहे. तर त्यामुळे अमेझॉन प्राईम वरती हा रिलीज झालाय पिक्चर. ऑफकोर्स की मराठीचं खूप सारे आहेत ना पिक्चर, सगळे अमेझॉन प्राईम वरतीच रिलीज होणार आहेत. पण अजूनपर्यंत पांघरून हा पिक्चर अजून रिलीज झाला नाहीये आणि कुठल्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवरती रिलीज झाला नाहीये. ही खंत आहे ऍक्च्युली, की तो खूप चांगला पिक्चर होता पांघरून. जी स्टुडिओचं प्रोडक्शन होतं त्याचं, तरी पण आहे ना पांघरून G5 वरती पण रिलीज झाला नाही, अमेझॉन वरती पण रिलीज झाला नाही. काही कारण आहेत माहित नाही मला. जर तुम्हाला जर माहित असते काही कारण आहेत त्याची, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.